नमस्कार मंडळी, कशा आहात? मी भाविक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आत्ता आम्ही चाललोय जगू काकाचा लग्न ठरवायला ना। तर जगू दादाचा लग्न ठरवायला चाललोय आम्ही, म्हणजे चाय पाण्याचा कार्यक्रम आहे। तर चला जाऊया आता। सगळी मंडळी निघाली आहे, सगळी मंडळी खाली पोहोचली, आम्ही थोडे लेट आहोत। तर चला जाऊया खाली मग आणि बघूया आजचा कार्यक्रम कसा होणार आहे। आमचा कोळी लोकांचा कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटेल की कशा प्रकारे आमच्या पद्धतीमध्ये लग्न ठरवलं जातं। तर चला जाऊया आणि सर्व मंडळी खाली जमली आहे, त्यांना सुद्धा भेटूया। तर चला मित्रांनो, आता सर्व मंडळी आली आहे, गाड्या सुद्धा रेडी झाल्या आहेत। हे बघा, ही एक गाडी आहे, तिथे एक गाडी आहे, हा डमडम आहे। ही सर्व गावकरी मंडळी आली आहे, आपल्या गावचे अध्यक्ष सुद्धा आहेत, गावकरी मंडळी। आणि हे दादा वहिनी सर्व आलेत आहेत, हे बघा। आणि तिकडे पाठीमागे गाडी फुल झाली आहे, एक बाकीचे 2 गाड्या आहेत अजून। आणि ही वहिनी सुद्धा आली आहे, तर चला। आणि हे बाबा आई का वहिनी, चला चला येता तुम्ही पुऱ्या पार्टी। तर चला, हे मित्र परिवार आहे आणि आता निघतोय आम्ही, गाड्या पण फुल झाल्यात आहेत बाकी। तर चला निघूया आणि भेटूया डायरेक्ट तुम्हाला 5 पंढरी गावामध्ये। तर चला। हाय हाय, चला आम्ही लग्न जमवायसाठी आलो, आमच्या दिलाचं लग्न जमवायला आलो। तर चला फायनली 5 पंढरीमध्ये पोहोचलो आम्ही आणि आता जाऊया काही क्षण बाकी, मग वहिनीच्या घरी। तर चला, बाकी दादा इथं तिकडेच आहे, आता सर्व ही मंडळी चालली आहे आणि मग जायचं आहे आपण। आणि मग ते बाकीचे पुढचे कार्यक्रम तुम्हाला बघायलाच भेटतील। तर चला। तर मित्रांनो, आता वहिनीच्या घरामध्ये आलो आहे आणि आता सर्व मंडळी जमली आहे, आता सध्या चालू आहे। बाकी येते अजून थोडी मंडळी यायची, ती येते, मग आल्यावर बाकी जे कार्यक्रम आहे तो सुरुवात होईल, जो काही बघण्याचा कार्यक्रम आहे तर तो। चला आता बघत हे बघा, मंडळी बाकीची आली आहे, अजून यायची आहे। काही मंडळी बाहेर आहे, काही मंडळी आली आतमध्ये। तर इथे महिला मंडळी आहे आणि इथे पुरुष मंडळी आहे पूर्ण। जी मागणी घेऊन आलात, आता आपण बसून बोलूया। मागणी घेऊन आलात तर सर्वप्रथम आपण भटजींकडे त्या संदर्भात चौकशी केलात काय अंतर्गत तुमच्या 2 कुटुंबाकडून? म्हणजे कसं माहिती, आपण पुढची तयारी करायची, पुढची चर्चा करायची आणि नंतर मग अनायासे म्हणजे त्यांचं कुठेतरी डिस्प्यूट तयार होतात। भटजींकडे बघितलं म्हणजे त्यांचं जुळत आहे ना, म्हणजे आपण आता पुढची तयारी करायला किंवा बोलणी करायला हरकत नाही। बसल्यानंतर आपल्या देण्या घेण्या संदर्भात काही चर्चा झाली काय, ते पण आम्हाला दोन्ही समाजाला सांगा। कमर कोळी समाज आणि 5 पंढरी कोळी समाज या दोन्ही पण समाजाला तुम्ही सांगा जन्मानाने, किंवा असं काय ठरलंय काय तुमचं देण्या घेण्या संदर्भात?
तुमचा खर्च तुम्ही करता, आम्ही आमचा खर्च करू काय. आणि आम्ही धर्मी आपल्या समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे आम्ही धर्मी दिलेले तुम्ही तुम्हाला नंतर त्या मुलीला काय या नंतर तुमचं तुम्ही बघा. आणि आमच्या समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे आपले धर्मी म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला 25 रुपये किंवा 101 रुपये तुम्ही द्यायला पाहिजे, म्हणजे तुमचं जाणं येणं तरी राहील. कारण पूर्ण धर्मी बोलल्यानंतर त्या मुलीला काय बाळ होईल तेव्हा तुमचं संबंध येतील. त्याच्यासाठी तुम्हाला जाणं येण्यासाठी 125 रुपये किंवा 101 रुपये तुम्ही त्यांना जाणं येणं तुमचं चालू राहील. ते लग्नाच्या आपण अगोदर खर्च केला. बसा इकडे. बाबू या आतमध्ये ये. बस इकडे इकडे. श्रीमंत तिच्यासोबत आमच्या मुलाला तुम्ही विचारा, तुम्हाला मान्य आहे बरोबर. त्याच्यानंतर स्वप्नील तू तिला ओळखतोस, मित्र तू हे रिलेशन जुळवताना तुमच्यावर तुमच्या नातेवाईकांचा, आई वडिलांचा किंवा मित्रपरिवाराचा कुठे दबाव आहे? त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रिलेशन जुळवता किंवा आपण जुळवायला बसलोय तेव्हा तुम्ही एकमेकांची बाहेर चौकशी केली बरोबर. मग आत्ता तुम्हाला तुमच्या दोघांच्याही गुण आणि अवगुणासह दोघांनाही स्वीकारायचं आहे आणि तुम्हाला हे नाते मान्य आहे बरोबर ना. आपण आता हे जे बघतोय तुमचं आता लिखाण होईल, तुमच्या सह्या होतील, तुम्हाला वाचून दाखवलं जाईल आणि लग्न जेव्हा येईल त्या तिथपर्यंत तुम्ही दोघांनी मोबाईलवर बोलताना त्याच्यातनं गैरसमज होणार नाही याची दोघांनी पण काळजी घ्या. कारण सगळ्यात डेंजर हे मोबाईल आहे. कारण समजा तुम्ही दोघं बोलत असताना एकमेकांचा गैरसमज होणे किंवा तिराईत येऊन आपल्याला काहीतरी काम भरवणे याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवायचा. कारण आता तुम्ही दोघं एकमेकांच्या लग्नगाठीत थोडक्यात बांधला गेला तर बरोबर. अजून तुम्हाला काय बोलायचं असेल बोलू शकता किंवा मी उत्तम समाजाला विनंती करतो की आपल्याला काय बोलायचं असेल ते विचारायचं असेल. सगळ्यात महत्वाचं तुमचं मन महत्वाचं आहे. मन महत्वाचं. एकमेकाला समोर ते आहे, ते शिक्षण किती आहे हे आहे त्याच्यावर काहीच नाही आहे. वेळ आली की सगळ्या गोष्टीला हे करायला होत आहे. IT पोरं मोठी मोठी IT झाले पोरं पण नुसतं पॅकेजवर चालतं. एखादी कंपनी बंद पडली की तो जो आता साधा काम करणारा प्रायव्हेट त्याच्यापेक्षा लेवलला खाली येतो. मोठे मोठे पॅकेज 10-10 लाखाचे पॅकेज घेतात वर्षाचे, पण बाहेरची कंपनी बंद होते, 5 महिना पेमेंट मिळत नाही. मग साधा काम करणारा आहे ना 15,000 कमावणं तोही सुखात आहे. ही आजची परिस्थिती आहे ऍक्च्युली. आपण फक्त त्याच्या शिक्षणावर ह्याच्यावर जातो. तुम्ही दोघांनी मेहनत करून जेवढं महत्वाचं आहे एकमेकाचं मत तुम्ही एकमेकाला कॉन्सन्ट्रेट करायचं. दुसरं म्हणजे त्याचे दोन आई वडील इथे आहेत, मोठा भाऊ आहे. आता बघितलं तुला माहिती आहे सर कबड्डीला 3 नंबरला जाते, तिला माहितीच आहे, तिला तिथे माहिती राहते. कारण का कामानिमित्त ते सगळे तिकडे आहेत. तुम्ही पण दोघांना मी माझा विचार आहे की तुमचे सेटल झाला, मुंबईत राहता, फक्त सणासुदी आणि तुम्ही सासू सासऱ्यांना फक्त बघा बस. आमचं काय म्हणणं त्याला अगोदर तुझ्यासाठी तू जातेस कामाला. बोलायचा उद्देश आहे की असं नाही की तुम्ही पण थोडे दिवस राहिला तरी तू तिथे राहू शकतेस, कारण त्याचा पण जॉब तिथेच आहे. फक्त गावी सासू सासऱ्यांना येऊन जाऊन राहण्याचं ते तुम्ही बघा.
म्हणजे असं ना की तू येऊन गावी जाशील असा विषय नाही नाही. हे मी अगोदर सुरुवातीला पण आपण बोलणं झालं होतं की ही कशी जास्त म्हणजे तिकडे राहणारी आहे. कंटिन्यू तुम्ही बोला गावात राहील ते नाही होणार तिला काय जमणार का? कारण की आपण बोललो आम्ही बोललो होतो सुरुवातीला आमच्या की समोर येऊन आलेले. जाऊन राहणार सांभाळणार त्याचा पण भाऊ आहे ते पण कशा आता येऊन जाऊन करतात तसे हे पण येऊन जाऊन करणार पण कंटिन्यू बोलाल स्मिता गावी राहील ते मग नाही ते होणार. तिला पण जॉब आहे. कारण तिला पण आता तिचं काय गावी राहून काय होणारच नाही एवढं शिकून काय फायदा? काहीतरी मुंबईत करेल ना एखादा जॉब वगैरे तिला लहानपणापासून आम्ही पाहिलं. आम्ही नवरा हा, बायको तेच आम्ही जवळ 6 महिन्याची असताना ती मुंबईत गेली आहे तेव्हापासून मुंबईत आहे म्हणजे कुटुंबाने बघायला त्याच्यापेक्षा आम्ही जवळ पाहिलं. आता आपल्याला विचारून झालेलं आहे. आपला कार्यक्रम तुमचा दोघांचा संपलेला आहे. खाली बसतो. आणि आई वडिलाला सांभाळेल याची ग्वाही मी देतो कारण तिचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. आता हे शेजारी आहे ते आम्हीच सांगतो. सांभाळेल एवढं स्मिता आणि स्वप्नील हे खास तुमच्यासाठी आहे. म्हटलं नाही तर लगेच बोलायचं. कोळी समाज दापोली तालुका चाळगाव यांच्या दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या सभा ठरावाप्रमाणे आज दिनांक 14/9/2024 वार शनिवार रोजी लिहून घेणार. आमचे कोळी समाज पाचपंड्याची 2 नावं आहेत आणि लिहून लिहून देणार कोळी समाज उटंबर त्या प्रतिनिधींची नावं. आता लिहून देणार वधू चिरंजीव सौका स्मिता मुकुंद कळे राहणार पाचपंढरी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी व चिरंजीव स्वप्नील विश्वनाथ पाटील राहणार उटंबर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. आम्ही लिहून देणार वधूवर आम्ही एकमेकांस प्रत्यक्ष पाहून घर कुटुंबाची नोकरी धंद्याची व इतर चौकशी करून स्वखुशीने कोणाच्याही दबावाखाली न येता तसेच पालकांच्या संमतीने समाज बांधवांच्या उपस्थितीत विवाह निश्चित करीत आहोत. आम्ही वधूवर विवाहानंतर कोणतीही तक्रार न करता आनंदाने व समाधानाने राहू. हे आम्ही वधूवर स्वखुशीने व पालकांच्या संमतीने समाज प्रतिनिधींसमक्ष लिहून देत आहोत. सदरील विवाहाचे वरील लिखाण आम्हास मान्य असून आमच्या समक्ष लिहिले आहे. तर तुमच्या सह्या सदरील लग्न ठरावाप्रमाणे लग्न कार्य पार पाडण्यात यावे. लग्न ठरावाचे उल्लंघन झाल्यास वधूवरास सामाजिक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मान्य दोघांना? असे असेल त्याची जी ओरिजिनल आहे ती एक कागद बदला पुरता दोघा जण मायल देसा
नाही आपण बाहेर काढू. नंतर तोरणार नाही. पाच पंढरी तसेच तुर्याला मंडळ पाच पंढरीचे अध्यक्ष, राधाकृष्ण सेवा मंडळ उत्तम यांचे अध्यक्ष आणि सर्व माझे अतिबंधव, आज आमच्या पाटील कुटुंब आणि खरे कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळ्या शुभ कार्य रमण्यासाठी तुम्ही जमलात त्याबद्दल आमच्या दोन्ही कुटुंबियातर्फे तुमच्या आभारी आहोत आम्ही. आणि हे कार्यक्रम संपला असं जाईल. हे संपला कार्यक्रम. चला कार्यक्रम संपलाय मित्रांनो. आता थोडंसं फोटो सेशन करूया आपण आणि मग कार्यक्रम आपला पण व्हिडिओला समाप्त करूया. तर मित्रांनो आता लास्ट म्हणजे फोटो सेशन चालू आहे, नंतर आपल्या कार्यक्रमाला समाप्ती होईल. तर हे बघा आता चालू आहे. तर चला मित्रांनो कार्यक्रम संपलेत आणि आपण चालू आहे आता घरी. तर चला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. मी वाईट पाटील तोपर्यंत तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय. चला बाय बाय. तर चला मित्रांनो मी वाईट पाटील तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय. बाय बाय बाय. लाय लाय. चला बाय बाय. टाटा 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 टाटा.